नमस्कार, आपण पाहत आहात मराठवाडा 24 तास न्यूज. आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. निलंगा तालुक्यातील हॅलो किड्स इंग्लिश स्कूल शेडोळ शोधाचा प्रवास वार्षिक विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न. हॅलो किड्स इंग्लिश स्कूल शेडोळ येथे विज्ञान दिनाचे औचित्य साधून शुक्रवार दिनांक 27 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 यावेळी शोधाचा प्रवास या आकर्षक विषयावर वार्षिक विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या वर्षीच्या प्रदर्शनाची थीम होती विज्ञानातील महिला, विकसित भारत उत्प्रेरक. तसेच याच दिवशी मराठी राज्यभाषा गौरव दिनही उत्साहात साजरा करण्यात आला. या विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी रोबोटिक्स, शाश्वत ऊर्जा, पर्यावरण संवर्धन, अंतराळ संशोधन, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि विज्ञानातील महिलांचे योगदान अशा विविध विषयांवर आधारित प्रात्यक्षिके व मॉडेल्स सादर केली. रोबोटिक्स आणि शाश्वत ऊर्जेपासून ते विश्वाच्या रहस्यापर्यंत या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी पुढील पिढीतील प्रगतीचे दर्शन घडवले. कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून माननीय श्री गुजराती सर, विभाग प्रमुख, शिवलिंगेश्वर कॉलेज ऑफ फार्मसी लाभले होते. प्रमुख उपस्थितीत प्राध्यापक प्रवीण घुले सर, फार्मसी कॉलेज आलमला, श्री कदम सर, प्राचार्य महाराष्ट्र विद्यालय शेडोळ, श्री काळे सर, मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा शेडोळ, तातेराव धुमाळ, ज्येष्ठ आदर्श शेतकरी, गोरोबा काका दूधभाते संस्थेचे कोषाध्यक्ष सहसचिव तसेच सर्व पालक व महिला पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापिका मनीषा दोडके मॅडम व विशेष सहकार्य विवेक कांबळे सर व त्यांची संपूर्ण टीम यांनी केलं. सर्व शिक्षकवृंद यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रयोगांचे सर्व स्तरावरून कौतुक करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या जिज्ञासू वृत्तीचे व आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाचे विशेष अभिनंदन केलं आणि भविष्यातही अशाच प्रकारे संशोधनात्मक दृष्टिकोन जोपासण्याचे मार्गदर्शन केलं. विज्ञान दिन आणि मराठी राज्यभाषा गौरव दिन या दुहेरी निमित्ताने पार पडलेला हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला. विज्ञानातील महिलांचे योगदान अधोरेखित करत विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करण्याचा संदेश या प्रदर्शनातून देण्यात आला. कार्यक्रम शेवटी सर्व मान्यवरांचे आभार प्रदर्शन करून उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कारण ही शाळा म्हणजे आमची शाळा आहे. माधवांना आमचे खूप चांगले मित्र आहेत, आदरणीय व्यासपीठ आणि येथे उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि माझ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना व प्राध्यापक मंडळ, सर्वप्रथम मी तुमची माफी मागतो. आम्हाला एक 10 मिनिटं उशीर झाला. तर ह्याच्यावरनं काय शिकता बेटा की माणूस किती मोठा असला, पदानं पैशानं किती असला तरी लहान मुलांची माफी मागायला मिळणं हे त्याचं भाग्यच असतं. तर नेहमी लक्षात ठेवा, आपण जिथं जिथं चुकतो तिथं बिंदास खुल्या मनाने लोकांची माफी मागत जायची. आज मराठी दिन व नॅशनल सायन्स डे. नॅशनल सायन्स डे जसं 28 तारखेला असतो, एक दिवस अगोदर आपण या ठिकाणी हे सेलिब्रेट करतोय. सर्वप्रथम इथे उपस्थित असलेल्या सर्व प्राध्यापक वृंदांचं आणि या विद्यार्थ्यांचं खूप मनापासून कौतुक करतो की एवढ्या लहान गावी एवढ्या चांगल्या प्रकारे या कार्यक्रमाचं आयोजन तुम्ही इथे केलं, त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप कौतुक. एक लहान स्टोरी सांगतो मी. एक खूप लहान स्टोरी सांगतो, कारण माझं ॲटिट्यूड जो आहे तो 2 शब्द भाषणात बोलण्यापेक्षा 4 शब्द प्रत्यक्षात बोललेलं कधीही चांगलं. आम्ही इथं अजून 1 तासभर राहणार आहोत आणि प्रत्येक विद्यार्थ्यांशी आम्ही आम्हाला जेवढं शक्य होईल, आम्हाला देवाने जे ज्ञान दिलं या जीवनामध्ये ते देण्याचा प्रयत्न करू. तुमच्याशी आम्ही 1 तास मस्तपैकी गप्पा गोष्टी करू आणि तुम्हाला आम्हाला जे मिळालं ते द्यायचा आम्ही पूर्ण प्रयत्न करू. त्यामुळे 2 शब्द ह्याच्यात बोलण्यापेक्षा प्रत्यक्षात आपण इंटरॅक्शन केलेलं खूप चांगलं राहील. तर एक लहान स्टोरी सांगतो आणि त्याच्यानंतर आपण जे तुम्ही आज प्रोजेक्ट केलात त्याचं एक निरीक्षण करू आणि तुमच्याशी संवाद साधू. तर एक काय होतं, एका जंगलामध्ये शेळी आयोजित केलेलं आहे. शाळेचे प्राचार्य आणि त्याचबरोबर सगळे त्यांचे सहकारी वृंद, इथे जमलेले सगळे प्रमुख पाहुणे किलबिल करत सगळीकडे लक्ष देत तिकडं पाहणारी सगळी लहान लहान बाळं आणि त्याचबरोबर सरांनी आताच म्हटल्यासारखं महिला सक्षमीकरण आणि मराठी भाषा दिन या गोष्टीचं औचित्य साधून इथं जे विज्ञान प्रदर्शन भरवलं आहे आणि त्याच्यासाठी ज्यांनी सहभाग घेतला ह्या विद्यार्थ्यांनी, या सगळ्यांचं मी कौतुक करावं तेवढंसं कमी समजतो.
फक्त एवढंच की दोन गोष्टी सांगतो, महिला सक्षमीकरण आणि मराठी भाषा दिन, या दोन गोष्टीसाठी आपण इथं याचं निमित्त साधून हे प्रदर्शन भरवलेलं आहे. महिला सक्षमीकरण जर बघितलं तर हे का गरजेचं आहे, कारण आपल्या देशामध्ये खूप मोठमोठे पराक्रमी स्त्रिया होऊन गेल्या. फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहीत असेल झाशीची राणी लक्ष्मीबाई, त्याचबरोबर संत मीराबाई, अहिल्यादेवी होळकर, जिजाऊ, या सगळ्यांनी खूप मोठं कार्य केलेलं आहे आणि त्याचाच वारसा आपण पुढे घेऊन जायचं म्हणून थोडंसं त्याच्याबद्दल चिंतन करायचं आपण. आणि मराठी भाषा दिन म्हणजे काय, तर सरांनी म्हटल्यासारखं आणि मगाशी तुमचे टीचर सुद्धा म्हणाले की वि.वा. शिरवाडकर. मी एक तुम्हाला प्रश्न विचारतो, वि.वा. शिरवाडकरांना काय म्हणून ओळखतात सांगा बरं, कोण सांगतं? वि.वा. शिरवाडकर यांना कोणत्या नावानं ओळखलं जातं, कोणाला माहिती? एनीबडी नोज? कुसुमाग्रज नाव ऐकलंय का? कुसुमाग्रज ही वि.वा. शिरवाडकरांना दिलेली महाराष्ट्राची एक ओळख आहे. तर त्यांचं नटसम्राट हे सगळ्यात गाजलेलं नाटक वि.वा. शिरवाडकरांचं, आणि त्यांचा जन्मदिवस हा मराठी दिन म्हणून साजरा केला जातो. बरोबर ना सर? तर मराठी दिन, मराठीला राष्ट्रभाषेचा दर्जा मिळावा म्हणून आपण प्रयत्नशील आहोत, त्यात आपण सगळे सहभागी झालो पाहिजे. आणि मराठी ही एक प्राकृत भाषा आहे. प्राकृत भाषा म्हणजे काय, तर जी भाषा संस्कृत पासून उगम होता, ज्या भाषेचा उगम हा संस्कृत पासून होतो, त्या भाषेला प्राकृत भाषा म्हणतात. फॉर एक्झाम्पल कन्नड, मराठी, या सगळ्या प्राकृत भाषा आहेत. ठीक आहे. तर या दोन गोष्टींचं औचित्य साधून इथं जे विज्ञान प्रदर्शन भरवलंय त्या सगळ्यासाठी मी शुभेच्छा देतो. आणि यांची गोष्ट सांगितली होती काहीतरी, आपले जे भारताचे आवडते राष्ट्रपती डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम. छोट्यांनो एकदा लक्ष द्या, तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो मी तुम्हाला ए.पी.जे. अब्दुल कलामची. एकदा लक्ष द्या सगळेजण. काय झालं होतं माहिती की एकदा ए.पी.जे. अब्दुल कलाम खूप मोठे, खूप थोर विचारवंत होते, सायंटिस्ट होते, प्राध्यापक होते, तत्ववेत्ते होते. एकदा मोठी परिषद भरली होती, इंटरनॅशनल कॉन्फरन्स याला आपण म्हणतो, आंतरराष्ट्रीय परिषद भरली होती. त्या परिषदेमध्ये जगातले खूप मोठमोठे लोक उपस्थित होते आणि त्या परिषदेमध्ये संवाद साधणाऱ्या व्यक्तीनं काय म्हटलं सगळ्याला उद्देशून, कोणी सांगू शकेल का? एनीबडी कॅन टेल मी व्हॉट इज बर्थडे? त्यांनी प्रश्न काय विचारला की बर्थडे म्हणजे काय? कॅन एनीबडी टेल मी व्हॉट इज बर्थडे? तर सगळे अचंबित झाले. सगळ्यांना वाटलं हा काय प्रश्न आहे, व्हॉट इज बर्थडे? सगळ्यांनाच वाटलं. आता तुम्हाला जरी म्हटलं व्हॉट इज बर्थडे, तुम्ही सांगता या दिवशी माझा जन्मदिन झाले. सगळ्यांना वाटलं की बाबा हा काय प्रश्न आहे. लगेचच फक्त ए.पी.जे. अब्दुल कलाम उभे राहिले आणि म्हणाले, बर्थडे इज दॅट डे व्हेन यू क्राय युअर मदर लाव्स अँड अदरवाइज इन द होल लाईफ व्हेन यू क्राय युअर मदर क्राईज. म्हणजे वाढदिवस हा असा दिवस आहे की ज्यावेळी तुम्ही रडता, ज्या दिवशी तुम्ही जन्म घेता त्यावेळी तुम्ही रडता आणि तुमची आई हसते, आणि इतर वेळेस ज्यावेळी तुम्ही दुःखात असता त्यावेळी तुमची आई रडते तुमच्यासाठी. तर त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं बर्थडे म्हणजे काय. तर इतक्या उत्तुंग असं यशस्वी कारकीर्द असलेलं आपलं भारताचं महान नेतृत्व, असे महान लोक तुमच्या रूपातून घडावेत, अशाच मोठमोठ्या स्त्रियांचं, अशाच मोठमोठ्या महापुरुषांचं इथं उत्पत्ती व्हावी आपल्या देशामध्ये, अशी आशा व्यक्त करतो. आणि सगळ्यांच्या वतीनं आम्हाला इथं बोलवलं, आमचा आदर केला, याच्याबद्दल धन्यवाद मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो.